पीसीओडी म्हणजे काय सांगितलं? पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, म्हणजे अनेक गाठींचा गुच्छ तयार झालेला असतो, त्याला म्हणतात पीसीओडी म्हणतात. आणि ह्या बायकांच्या मध्ये पीसीओडी मुळे पाळी अनियमित होते. सगळ्यांना माहिती पाळी अनियमित होते. पीसीओडी होतं म्हणजे त्याचं एक साधं सोपं एकदम समजायला सोपं उदाहरण सांगतो. आता मोहर लागायला लागलेला आहे आंब्याच्या झाडांना, माहिती आहे सगळ्यांना. मोहर बघता तुम्ही, आधी छोटा असतो व तो मोठा 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 होत जातो. हे कैरी मोठी होते, त्याच्या आधी आतमध्ये कोय तयार होते. मग मे मध्ये चांगला ऊन पडायला लागले की मग आंबा तो पिकतो. पिकल्यानंतर तो एक तर खायला येतो किंवा खाली पडला तरी फुटतो, त्यातली कोय बाहेर येते आणि ती कोय लावली की नवीन झाड तयार होतं. बरोबर आहे? हे सगळं निसर्गाप्रमाणे आपल्या शरीरात घडतं. बायकांच्या मध्ये त्याला आपण जे बी तयार होतं त्याला आपण म्हणतो स्त्री बीज म्हणतो किंवा फॉलिकल म्हणतो शास्त्रीय भाषेमध्ये. तुम्हाला फॉलिक्युलर स्टडी, ज्या नवीन लग्न झालेल्या किंवा ज्यांना प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम आहे त्यांना तो फॉलिक्युलर स्टडी करायला दिला जातो, की त्याच्यामध्ये तुमचं स्त्री बीज कसं मोठं मोठं होत जातंय, फुटतंय का हे बघण्यासाठी ते फॉलिक्युलर स्टडी केला जातो. तर याच्यामध्ये सेम तसंच घडतं. आपल्या शरीरामध्ये छोटंसं फॉलिकल असतं, ते मोठं मोठं होत जातं, त्याच्या आतमध्ये बी तयार होतं. मग ते 14व्या दिवशी फॉलिकल रप्चर होतं. 12 ते 14व्या दिवशी त्याला ओव्ह्युलेशन म्हणतात. ऐकून कदाचित कानात तुमच्या पडलं असेल तर. ओव्ह्युलेशन झाले की ते स्त्री बीज फुटतं. ते फुटलेलं बीज गर्भाशयात येतं. आता माझ्याकडे दाखवायला काही नाहीये, पण मी बघा तुम्हाला इमॅजिन होतंय का, की अशा एक मध्ये गर्भाशय आहे आणि त्याला दोन बाजूला 2 पिशव्या असतात, त्याच्यामध्ये बी तयार होतं. ते बी फुटलं की मग ते येतं गर्भाशयामध्ये थांबतं आणि लग्न झालेल्या बायकांच्या मध्ये शारीरिक संबंध आल्यानंतर मग प्रेग्नन्सी राहते आणि मग ते बाळ मोठं होत जातं. पण ज्या वेळेला ते बीज समजा संबंध येत नाहीत किंवा मुली आहेत, समजा तरुण मुली आहेत, की त्यांच्यामध्ये ते वाट बघतं, प्रेग्नन्सी नाही राहिली की शरीर काय करतं, ते ढकलून बाहेर काढायच्या प्रयत्नामध्ये पाळी येते. म्हणजे गर्भाशय असं आहे तर त्याच्या आतली जी पूर्ण आवरण असतं ते निघून जातं. तर ह्याला म्हणतात पाळी येणं. माहिती होतं कोणाला पाळी येणं म्हणजे काय असतं नेमकं? गर्भाशयामध्ये रक्तपुरवठा शरीरानं पाठवलेला असतो. कशाची तयारी? तर ती गर्भधारणेची तयारी असते. ज्या वेळेला गर्भधारणा होत नाही त्यावेळेला त्या गोष्टीचा उपयोग नाही, त्या ठिकाणी पाठवलेल्या रक्ताचा उपयोग नाही, म्हणून ते शरीरातनं बाहेर टाकलं जातं. त्यामुळे पाळी येणं हे चांगलं आहे, कारण ते गर्भधारणेची तयारी आहे. तर पीसीओडी समजलं का? थोडस हे नाही होत. जर समजा ती कैरी झाडावरची तोडून आणली आणि आपण फ्रीजमध्ये ठेवली, काय होईल? त्याच्यापासून पुढे नवीन झाड लावता येईल का? ती सडून जाईल, खराब होऊन जाईल. 1-2 महिने ठेवली पूर्ण सडून जाईल. तसंच सेम जर तुमच्या गर्भाशयामधलं ती बीज फुटलं नाही तर त्याची गाठ बनते आणि मग ते 1 गाठ, 2 गाठ, 3 गाठ असे काय काय होतात. काय काय बायकांच्या मध्ये 3 गाठ आणखीन मोठी होते, पिकते, फुटते. त्याला हिमरेजिक वगैरे सिस्ट म्हणतात, की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटात दुखतं. काही काही बायकांना अगदी ऑपरेशन करावं लागतं, एवढं जास्त होतं. तर हे टिकणं महत्वाचं आहे. आंबा पिकला तर कैरी, पुढचं नवीन झाड येणार आहे. तुमच्या शरीरामधलं स्त्री बीज पिकलं, फुटलं तर तुम्हाला मुलं होणार आहेत. ज्या बायकांमध्ये स्त्री बीज फुटत नाही त्या बायकांमध्ये प्रेग्नन्सी राहत नाही. म्हणजे बऱ्याच मुलींना त्रास होतो की अइरेग्युलर पाळी असली की त्या मुलींच्या मध्ये प्रेग्नन्सी राहायला अडचण येते. मग लग्न झालं की वेगवेगळ्या गायनेकॉलॉजिस्टचे दरवाजे ठोठवावे लागतात, कारण ते गेले की मग ते टिकण्यासाठी औषध देतात, इंजेक्शन देतात, गोळ्या देतात, की मग त्यांना स्त्री बीज पिकतं आणि मग पाळी येते. समजलं? पीसीओडी बऱ्यापैकी कॉमन प्रॉब्लेम आहे. बऱ्याच म्हणजे खेडेगावात कमी असेल कदाचित, पण शहरांमध्ये तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे.